जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली आहे। क्रीडा स्पर्धेचं बिल आणि स्विमिंग पूलच्या मान्यतेसाठी कविता नावंदे यांनी 2.5 लाखांची लाच मागितली होती। यात 1.5 लाख रुपये घेताना कविता नावंदेंना अटक करण्यात आली। कविता नावंदे यांच्यावर गैरव्यवहाराचे याआधी देखील अनेक आरोप झाले होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात 2 आमदारांनी लक्षवेधी मांडली होती। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना 1.5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलेली आहे। क्रीडा स्पर्धेचं बिल आणि स्विमिंग पूलच्या मान्यतेसाठी कविता नावंदे यांनी 2.5 लाखांची लाच मागितली होती। यात 1.5 लाख रुपये घेताना कविता नावंदेंना अटक करण्यात आली। कविता नावंदे यांच्यावर गैरव्यवहाराचे याआधी देखील अनेक आरोप झाले होते। अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात 2 आमदारांनी लक्षवेधी मांडली होती।